Good afternoon, everyone. मुलं आली आहेत का? हाय. कसे आहात सगळे? आपला पहिला क्लास आहे की बोला बोला काय म्हणत आहात बोला. आपला पहिला क्लास आहे की दुसरा क्लास आहे हा? Prerna, they cannot answer because they have a device problem. So if you can ask leading question, can they hear your voice? Or it is first class or second. Normally 8th standard, this is our first class, I think. Last time you did in English medium school, 8th standard? Yes, ma'am. I did that class. Today is your third class or second class? Today is your third class or second class? This is our second class. In Marathi medium, 8th standard, this is the second class. मेरी आवाज नहीं आ रही है? हाँ, I'm sorry, लेकिन आपकी आवाज नहीं आ रही, क्रैक्ट हो रही है ऐसे. अच्छा, कोई बात नहीं. मैंने कहा कि मराठी मीडियम क्लास 8th में आपकी सेकंड क्लास है या ये भी इंग्लिश मीडियम के बच्चे पढ़ रहे हैं आपके साथ? जी, इंग्लिश मीडियम के बच्चे पढ़ रहे हैं. करेक्ट. Yes. This is English medium. Over to you. Yes. Okay, over to you. Thank you. So, hello बच्चों. आपण त्या दिवशी आपण काय शिकलो? पण फोर्स बद्दल काही बघितलं होतं, काय आठवतं तुम्हाला? तुम्हाला सांगितलं होतं काही तुमचे एक्झाम्पल सांगा तुमच्या डेली लाईफ मधले की तू फोर्स बद्दल काय तुम्ही अनुभवले आज, बरोबर? कुणाला आठवतंय? कुणी हात वर करू शकता? ओके. तर आपण त्या दिवशी बघितलं होतं फोर्स बद्दल, जे मी तुम्हाला थोडं शॉर्ट मध्ये सांगते की आपण त्या दिवशी काय बघितलं होतं. ठीक आहे. तर फोर्स आपण डिस्कस केलं होतं की फोर्स इज कॅन बी पुश अँड पुल. जसं आपण त्या दिवशी एक एक्झाम्पल घेतले होते, 2-3 एक्झाम्पल घेतले होते. कारला धक्का देताना आपण त्याला मस्क्युलर फोर्स म्हणतो, त्याचे टाइप्स बघितले होते, कॉन्टॅक्च्युअल, नॉन कॉन्टॅक्च्युअल टाइप्स. तर त्यामध्ये होतं मस्क्युलर, बरोबर, टेन्शन, फ्रिक्शनल फोर्स, बरोबर, हे त्याचे एक्झाम्पल्स होते. आणि त्यामध्ये नॉन कॉन्टॅक्च्युअल एक्झाम्पल्स मध्ये होतं मॅग्नेटिक, ग्रॅव्हिटेशनल, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, ज्याचे आपण एक्झाम्पल बघितले होते की चुंबक आपल्या लोखंडाला किंवा एखाद्या लोखंडाच्या वस्तूला स्वतःकडे आकर्षित करतात. जे केसांना घासल्यानंतर जे कंगव्याने येणारे जे पार्टिकल्स आहेत कागदाचे, त्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हटलं होतं. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स वी हॅव डिस्कस्ड. ओके. सो एखादी वस्तू जमिनीवरून खाली पडते इकडे तिकडे न जाता, तर हे जे गुरुत्वाकर्षण आहे पृथ्वीचा, तर हे आपण नॉन कॉन्टॅक्च्युअल फोर्स मध्ये आपण घेतलं होतं. आणि फोर्सचा एसआय युनिट जे आपण बघितलं होतं ते न्यूटन होतं, बरोबर. आपण काय म्हटलं होतं, फोर्सचा एसआय युनिट काय आहे, न्यूटन. तर पण परत काय बघितलं होतं, जस्ट सुरुवात केली होती आपण प्रेशर बद्दल पण, आणि त्या अगोदर पण बघितलं होतं बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स, ज्यामध्ये आपण एक उदाहरण घेतलं होतं रस्सीच्या. आपण एखाद्या रस्सीला एका खिचता आहोत, तर सारखं फोर्स लागल्यानंतर, सारखं बल लागल्यानंतर जे निर्माण होतं ते एका ठिकाणी राहतं वस्तू, पण समजा एखाद्या ठिकाणाहून आपण जास्त ताकदीने ओढत आहोत तर ते अनबॅलन्स्ड होतं. ठीक आहे. तर आपण याचं उदाहरण हे बघितलं होतं.
परत आपण बघितलं होतं इनर्शिया. आपण इनर्शिया जे जडत्व आहे हे आपण त्याचं उदाहरण बघितलं. आपण बसमध्ये बसले असतानाचं उदाहरण बघितलं होतं की बसमध्ये बसले असताना इनर्शियाचा जो गुणधर्म आहे तो काय आहे की ते एका ठिकाणावर हलत नाही जोपर्यंत त्यावर दुसरा जो फोर्स आहे तो अप्लाय होत नाही तोपर्यंत ते त्याच ठिकाणावर राहणार. तर त्याचा पहिला काय टाइप्स ऑफ इनर्शियाचा पहिला काय होता टाइप? रेस्ट, जसं ते एका ठिकाणावर राहणार. दुसरा टाइप होता ते मोशन मध्ये, जसं एका ठिकाणाहून वस्तू जात आहेत तर ती वस्तू त्याच डायरेक्शनने जाणार जोपर्यंत त्यावर दुसरा फोर्स अप्लाय होणार नाही. तर त्याला आपण काय म्हणतो? त्याचा गुणधर्म बदललेला नाही आहे, तर ते मोशन मध्ये आहे. इनर्शिया तो टाइप मोशन. आणि थर्ड काय होतं? डायरेक्शनल, की जी वस्तू आहे ती स्वतःहून आपली डायरेक्शन बदलत नाही, तर त्याला काय डायरेक्शनल इनर्शिया आपण म्हटलं होतं. बरोबर. तर आता आपण प्रेशर बद्दल बोलूया. आपला समोरचं राहणार आहे प्रेशर बद्दल बोलूया आपण. तर आता बघा, आपण प्रेशर काय म्हणतो? आपण आपल्या डेली मध्ये आपण प्रेशरला कसं म्हणतो की आज मला की खूप टेन्शन आहे, माझं आज खूप प्रेशर आहे, आज एक्झाम आहे, है ना? बरोबर. आपण म्हणतो ना आपण साध्या याच्यामध्ये की माझा एक्झामचा खूप प्रेशर आहे. तुम्ही बघितलं असेल तारे जमीन पर मध्ये तो जो ईशान होता त्यावर किती प्रेशर असायचा अभ्यासाचा. तर तो जो प्रेशर आहे हा मानसिक प्रेशर. पण आपण जे आता प्रेशर पाहतो हे आपल्या जे सायंटिफिक विज्ञानमध्ये जे एखाद्या वस्तू सोबत आपल्या सोबत जे होणारे जे आहेत या प्रेशर बद्दल आपण बोलत आहोत. तर हा जो प्रेशर आहे, जे फोर्स आपण म्हणतो, फोर्स आपण बल लावत आहोत तर ते पुश अँड पुल मध्ये कन्सिडर केलं जातं. पण प्रेशर एक एरिया, जे एरियामध्ये आपण लावत आहोत फोर्स, त्याला अनुसरून आपण प्रेशर ग्राह्य धरतो. सो प्रेशर is the force exerted on a surface per unit area which is called pressure. Means आता जसं मी तुम्हाला त्या दिवशी हलक्यामध्ये घाईघाईमध्ये काही सांगितलं की हा जो पेन आहे या पेनचा जो एरिया आहे, जसं आता मी कुठे प्रेशर लावणार या साइडने किंवा या साइडने, तर सगळ्यात जास्त प्रेशर कोणत्या साइडवरून पडेल? ज्याचा एरिया कमी राहणार. बरोबर. त्याचं कारण असं की जे एखाद्या आपण सॉलिडवर म्हणजे ठोस वस्तूवर आपण प्रेशर वापरत आहोत, तर ते काय होतं त्याच्या डिपेंड कशावर करतं? त्याच्या वेटवर डिपेंड करतं आणि त्याने किती एरिया ऑक्युपाय केलाय, त्याने किती एरिया पकडलाय त्यावर डिपेंड करतं. बरोबर. त्यावर ग्राह्य धरलं जातं. आता समजा आपण हाच प्रेशर पाण्यावर, लिक्विडवर लावला, गॅसवर लावला, तर त्याचे वेगळे निघू शकतात, त्याचे वेगळे परिणाम निघू शकतात. बरोबर. तर प्रेशर ऑन सॉलिड डिपेंड्स ऑन वेट ऑफ द ऑब्जेक्ट अँड द सरफेस एरिया इट ऑक्युपाइज. सो आपण प्रेशर, जसं आता इथे दिसत आहे, प्रेशर is directly proportional to force and inversely proportional to area. Why? तर हे जसं आपण हे बघितलं, जसं याचा टोक याच्यापेक्षा 10 पट कमी आहे. बरोबर. पण आपण सारखाच फोर्स इथे लावत आहोत, सारखाच फोर्स, तर सगळ्यात जास्त प्रेशर या भागाने पडणार ऍज कम्पेअर्ड टू या भागाने. आपण इथे लावत आहोत पण प्रेशर तेवढा नाही पडणार. ठीक आहे.
तर याचं हे सॉलिड झालं. प्रेशर कॅन इन्क्रीज बाय रिड्युसिंग द सरफेस एरिया और इन्क्रीज द वेट. तर आपण हे जे फोर्स म्हणतो ना, तर ऍक्च्युली हे फोर्स न म्हणता प्रेशर मध्ये आपण याला म्हणतो थ्रस्ट. थ्रस्ट म्हणजे आपण प्रेशर लावत आहोत, आपण फोर्स लावत आहोत. फोर्स, तर हा जो फोर्स आहे हा परपेंडिक्युलर असायला पाहिजे. म्हणजे याला परपेंडिक्युलर माहिती असेल, नसेल तर मी सांगते. परपेंडिक्युलर म्हणजे एक सरफेस आहे, हा सरफेस कन्सिडर करा आणि त्यावर मी हा सरळ ठेवत आहे. तर ही जी वस्तू आहे, ही जी मी सरळ वस्तू ठेवत आहे, प्रेशर जी लावत आहे हे 90 डिग्री या दोन्ही बाजूला याला असायला पाहिजे समांतर. हा जो थ्रस्ट आहे, थ्रस्ट पण याला फोर्स जे म्हणत आहोत, प्रेशर मध्ये कन्सिडर करत आहोत, हे 90 डिग्री असायला पाहिजे. तेव्हाच त्याचा जो प्रेशर आहे हे एका पॉइंटला कॉन्सन्ट्रेट होतं. आणि परत जे प्रेशर आहे ना, हे एका पॉइंटवर कॉन्सन्ट्रेट होतं, ज्याचा सगळ्यात एरिया मधोमध किंवा कमी असेल या पॉइंटवर कॉन्सन्ट्रेट होतं. जसा इथे हा जो मोठा एरिया आहे, बरोबर, हा मोठा एरिया आहे, तर इथे हा सगळा अवतीभोवतीवर ह्याच्या क्रिएट होणार प्रेशर, आणि याचा इथे तो परिणाम दिसणार नाही. पण इथे याच्यामध्ये फक्त एवढाच एरिया आहे, तर इथे हा प्रेशर इथे क्रिएट होत आहे जास्त. एवढाच प्रेशर इथे क्रिएट होत आहे. जसं आपण चाकूने काटतो ना, चाकू घेऊन आपण एखादी वस्तू काटतो, तीच वस्तू आपण चम्मचने काटू शकत नाही, कारण त्याची जी धार आहे त्याला जास्त एरिया मिळालेला आहे. ठीक आहे. तर हा जो प्रेशर आहे याचा जो एसआय युनिट आहे, त्याचा जो एसआय युनिट आहे हा कसा क्रिएट केला जातो, तर हा जो फोर्स आहे याचा एसआय युनिट काय आहे, न्यूटन, आणि एरियाचा एसआय युनिट काय आहे, मीटर स्क्वेअर. ठीक आहे, तुम्ही लिहून ठेवा, तुमच्याकडे कॉपीमध्ये लिहून ठेवा आणि हे लक्षात ठेवा, कारण तुम्हाला 9th स्टँडर्ड मध्ये किंवा आता जी न्यूमेरिकल्स आपण घेणार आहोत या टेक्स्टबुक मधले, तर तिथे फॉर्म्युला म्हणून आपण वापरतो. एखादा न्यूमेरिकल्स सेंटेन्स दिला असेल की याचा फोर्स एवढा आहे, तर एरिया एवढा एवढा दिलेला आहे, तर याचा प्रेशर काय असेल. तर जो फोर्स आहे याचा एसआय युनिट काय आहे, न्यूटन, आणि एरियाचा एसआय युनिट आहे मीटर स्क्वेअर. ठीक आहे. तर प्रेशर काय राहणार, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, ज्याला आपण पास्कल असं म्हणतो, PA पास्कल. हे झालं सॉलिड बद्दल. आता आपण बोलूया लिक्विड, लेवल प्रेशर ऑफ लिक्विड. तर तुम्हाला दिसत आहे या डायग्राम मध्ये की जे पाण्याची बॉटल आहे त्याला 3 होल केलेले आहेत, 1 2 3, बरोबर. आता हा जो पहिला होल आहे ह्याची जी लेंथ आहे, आता जो प्रेशर निघत आहे आणि जो 2चा प्रेशर निघत आहे, 3चा जे निघत आहे, हे तुम्हाला लक्षात येत आहे की भलेही 3 हे वर आहे, पण त्याचा जो खाली पोहोचण्याच्या जे जागा आहे, त्याची जी बॉटल पासून जे दूर जाण्याची जी जागा आहे, डिस्टन्स आहे, तो कमी आहे. त्याचं कारण काय, कोणी सांगू शकेल? तर त्याचं कारण म्हणजे असं बघा, जसं आपण एक बॉटल भरलेली, बरोबर, आणि जसा पहिला तो अंक दिसत आहे, पहिला पॉइंट आहे, दुसरा पॉइंट आहे, तिसरा पॉइंट आहे, तर पहिला पॉइंट हा खाली येते, बॉटलच्या पहिला पॉइंट हा खाली येत आहे, आणि दुसरं त्याच्यावर 2 आहे, त्याच्यावर 3 आहे. तर तो जो त्याचा जो भार आहे, त्याचं जो वजन आहे, प्रेशर पाण्याचा, तुम्हाला माहिती आहे पाण्याला स्वतःचं वजन आहे ना, आपण बाल्टी उचलतो ती भारीच असते, तर ते काही हवं नाही, पण त्याचा जो वजन आहे ना, प्रेशर, स्वतःचा जो प्रेशर पाणी बनवत आहे, त्यामुळे तो जो पाण्याचा जो प्रेशर आहे तो त्या छिद्रामधील जो पाणी आहे ते किती दूर जाणार हे ठरवत असतं. तर समजा तुम्हाला कधी करून बघायला मिळालं तर करून बघा. तुमच्याकडे बॉटल्स ते प्लास्टिकचे असतात ना, आपल्याकडे
यूज अँड थ्रो बॉटल्स, तर त्यामध्ये छिद्र करून बघा. तर जे खाली जे पहिला छिद्र राहणार ना, तो दूर जाणार, बॉटलपेक्षा दूर, कारण त्याचा जो प्रेशर पडत आहे तो as compared to second point and third point are greater because water has their own density. त्याचा स्वतःचा जडत्व आहे. ठीक आहे. तर याचप्रमाणे आपण याच्यामध्ये लिक्विड प्रेशर, तर त्याचे एक अजून गुणधर्म असा आहे की आपण एखाद्या आपण नळामध्ये आपण बघा मजामधून आपण करतो की नळाला आपण पकडून ठेवतो, है ना, नळ चालू करून आपण त्याला पकडून ठेवतो आणि एका वेळेस त्याला सोडतो. कोणी करून बघितलंय का? करून बघा. मी सांगते, नळाचं जे आपलं असतं ना हुक, त्याला चालू करा, त्याला पकडून ठेवा आणि त्याला सोडा थोड्या वेळाने. पकडून नका ठेवा खूप वेळपर्यंत, त्याला पकडून ठेवा आणि सोडा. तर बघा ते जे पाणी त्याला पकडून ठेवलं असतं ना, ते सरळ न येता सगळ्या दिशेने जातं. त्याचं काय असतं की पाणी जे आहे, पाण्यावर आपण एक प्रेशर समजा तुम्ही लावत आहात, तर ते सगळ्या डायरेक्शनला जातं. बरोबर? कारण पाण्याचा जो आहे स्वतःचा जडत्व, तो एकाच ठिकाणी नाही राहू शकत. तो सगळ्या ठिकाणी अप्लाय करतो. त्याला काय म्हणतात? डेन्सिटी. पाण्याची जी डेन्सिटी आहे ती सगळ्या ठिकाणी अप्लाय करतो. एखादं प्रेशर त्यावर झालं ना, तर म्हणून त्याचं गुणधर्म हे आहे की लिक्विड एक्झर्ट प्रेशर इन ऑल डायरेक्शन, नॉट जस्ट डाऊनवर्ड. जसं आपण प्रेशर लावला, आपण याला लावलं प्रेशर, तर हे खाली जाणार. पण पाण्याला तुम्ही प्रेशर लावला तर ते सगळ्या डायरेक्शनला जाणार. ठीक आहे. आपण हायड्रोलिक प्रेशर हे आपल्या कार बघितली आहे, तर कारमध्ये जे ब्रेक असतात ना, तर हा एक्झाम्पल आहे जस्ट वॉटर प्रेशर याचा. तर हायड्रोलिक ब्रेक म्हणतात त्याला, की जसं गाडी चालत आहे, 4 चाकांची गाडी चालत आहे, बरोबर. तर आपण ब्रेक लावायचा असेल तर एकच ब्रेक दिलेला असतो. तर त्याचं काय असतं की एक ब्रेक आपण एका वस्तूवर फोर्स लावला, प्रेशर लावला, तर 4ही चाक थांबतात. तर याला काय म्हटलं आहे? हायड्रोलिक प्रेशर. लिक्विड कॅन ट्रान्समिट प्रेशर इफेक्टिव्हली युज्ड इन हायड्रोलिक सिस्टम. जसं मी तुम्हाला आता एक्झाम्पल दिलं होतं की तुम्ही नळाची टोटी समजा पकडून ठेवली आणि त्याला सोडले एका वेळेस, तर ते फुल फोर्सनी कोणत्याही डायरेक्शनला, वर खाली डावी बाजूकडे, बरोबर, ते जातं. ठीक आहे. की मी तुम्हाला सांगितलं की जो वर आहे पहिला पॉइंट आणि जो दुसरा पॉइंट आहे त्या बॉटलचा, तर त्याचं कारण हे आहे की पाण्याची जी स्वतःची जी प्रेशर आहे, हा तो प्रेशर, पाण्याची जी स्वतःची जो डेन्सिटी आहे, हा तो प्रेशर क्रिएट करत असतो. त्यामुळे इथे तुम्हाला इथे दिसत असेल की इथे जो ट्यूब दिसत आहे त्यामध्ये लो प्रेशर म्हणत आहे, वर पण खाली हाय प्रेशर देत आहे. बरोबर. तर आपल्या जे एक न्यूमेरिकल आहे, आपण बघूया. एक मिनिट. आपल्या पुस्तकामध्ये एक न्यूमेरिकल दिलेला आहे, तर आपण ते पाहूया. जसं आता आपण डिस्कस केलेलं प्रेशर काय आहे? फोर्स इज टू एरिया ऑन विच द फोर्स इज अप्लाइड. ठीक आहे. तर हे तुम्ही बुक मध्ये वाचताना याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता काय आहे याचं. पास्कल हे एसआय युनिट आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे.
आता जसं आपण एक्झाम्पल घेतलं होतं की प्रेशर ऑन सॉलिड, एअर प्रेशर इज एक्झर्टेड ऑन ऑल ऑब्जेक्ट्स केप्ट इन एरिया, बट वेट इज केप्ट ऑन अ सॉलिड अँड प्रेशर इज एक्झर्टेड ऑन इट. सॉलिड आणि वॉटर, लिक्विड याबद्दल आपण एक्झाम्पल बघितले. तर जसं इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याकडे बुकचा, की बुक सरळ लाईन मध्ये ठेवले आहेत 4, बरोबर. त्यांचा प्रेशर तेवढा नाही दिसत आहे, पण समजा बुक एकावर एक ठेवलेले आहेत एका ठिकाणी, तर ही जी छडी आहे हे खाली वाकलेली दिसत आहे. त्याचं कारण काय? त्याचा एरिया जो आहे हा कमी झालेला आहे, म्हणून त्याचा जो प्रेशर आहे हे एका ठिकाणावर पडल्यामुळं त्याचा जो एरिया आहे, त्याचा जो प्रेशर आहे हा वाढलेला आहे, तो पण या ठिकाणी, बरोबर. तर आपण याचा एक्झाम्पल बघितलेला, लेवल अँड प्रेशर ऑफ लिक्विड. तर आपण हा जो एक न्यूमेरिकल मी घेऊ इच्छिते यामध्ये की फोर्स, प्रेशर, एरिया. तर यामध्ये बघा तुम्हाला अशा प्रकारचे एक एक्झाम्पल दिले आहे, सॉल्ट आहे. तर तुम्ही आधी याबद्दल प्रॅक्टिस केली तर तुम्हाला समजेल की मी न्यूमेरिकल्स बद्दल काय म्हणत होती. द एरिया ऑफ द बॉटम ऑफ अ टिफिन बॉक्स इज 0.25 मीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअर म्हणजे काय? त्याचा एरिया यांनी दिलेला आहे, कशाचा? टिफिनचा. आणि त्याचं वजन काय दिलं यांनी? वजन, वेट इज 50 न्यूटन. आता वेट आपण याला कन्सिडर करू ऍज अ फोर्स, ठीक आहे. तर इथे तुम्हाला वेट हा डायरेक्ट शब्द दिलेला आहे, तर काही कन्फ्यूज तर काही नाही. आणि कॅल्क्युलेट प्रेशर एक्झर्टेड बाय द बॉक्स ऑन द शेल्फ. तर आता हे इथे तुम्हाला काय दिलंय? गिवन एरिया दिलेला आहे, वेट ऑफ द बॉक्स दिलेला आहे, प्रेशर तुम्हाला काढायचं आहे. प्रेशर आपण काय लिहिणार आधी अगोदर? त्याचा फॉर्म्युला फोर्स पर एरिया. आता हे जे 50 न्यूटन आणि 0.25 मीटर स्क्वेअर, ह्याचं काय येणार? एवढा आन्सर येणार. ओके. तर हे जे न्यूमेरिकल आहे हे तुम्हाला इथे बुक मध्ये दिलेलं आहे. परत यामध्ये की फॉर अ गिवन ऑब्जेक्ट, एखादा तुम्हाला ऑब्जेक्ट दिलेला आहे, एखादी वस्तू तुम्हाला दिलेली आहे, द बॉयंट फोर्स इन अ लिक्विड ऑफ डिफरंट. बॉयंट फोर्स मीन्स डेन्सिटी. बॉयंट फोर्स लिक्विड वर जे फोर्स अप्लाय असतं ना, लिक्विड म्हणजे पकडा पाणी, वॉटर, तर त्यावर जो फोर्स, त्याच्या वर जो फोर्स अप्लाय होतं त्याला बॉयंट फोर्स असं म्हटलेलं आहे. डेन्सिटी असते ती त्या पाण्याची. तर इन लिक्विड, for a given object, the buoyant force in a liquid of a different is slash dash. तर काय राहणार आहे? तुम्ही सांगू शकेल? बरं, मी सांगते. तर याचं काय राहणार की एखाद्या गिवन तुम्हाला असं दिलेला आहे वस्तू, आणि त्याचं जे बॉयंट फोर्स इन लिक्विड ऑफ डिफरंट डेंसिटी. प्रेरणा मैम, आप इनसे पूछिए कि इनको समझ में आ रहा है या नहीं आ रहा है, बिकॉज मुझे लग रहा है कि इनके लिए बहुत डिफिकल्ट है और हमें इसको सिंप्लीफाई करना पड़ेगा. एक बार बच्चों से कैंडिडली पूछिए कि कितना समझ में आ रहा है, बिकॉज आई डोंट थिंक इनको समझ में आ रहा है. इनके लिए ये डिफिकल्ट है. इसको हम और सिंप्लीफाई कर सकते हैं. जितने भी बच्चे एक बार इसको स्टॉप करते हैं मैम. हाँ, तो संदीप सर, बेटा आपका नाम क्या है? आस्क हिज नेम. आपका नाम क्या है? आपका नाम क्या है बेटा? संदीप सर के यहाँ से, संदीप कोंकणी सर के यहाँ से आप माइक को क्लिक करके अपना नाम बताइए.
नाम बताइए अपना। अच्छा, अगर आपको समझ में आ रहा है तो हाथ ऊपर करेंगे, अगर नहीं आ रहा है तो हाथ, अगर आ रहा है तो दोनों हाथ ऊपर करेंगे, और समझ में नहीं आ रहा है तो एक हाथ ऊपर करेंगे। कैन यू आस्क इन मराठी? आपको समझ में आ रहा है बेटा? मैंने जो अभी तक इन मराठी थोडी माईक म्यूट अनम्यूट करेल का, किंवा हात तरी वर करा की मी जे सांगताय ते कळतंय का, किंवा थोडं हळू करायचं की काही वेगळे अजून कन्सेप्ट जे तुम्हाला नाही समजले आहेत. बेटा आपको आप लोग इंग्लिश मीडियम के हो? अगर हाथ ऊपर करिए। इंग्लिश मीडियम के कोई टीचर है आपके पास? कोई टीचर है आपके पास? कोई टीचर है आपके रूम में? कोई टीचर है आपके रूम में? आई डोंट थिंक दे अंडरस्टैंड हिंदी. वर्गामध्ये कोणी टीचर आहेत का? आहेत? नहीं आहेत? ओके, टेल हिम कि इसको समझ में आ रहा था कि जो आप पढ़ा रहे थे इसको समझ में आ रहा था. Ask him with whatever you were teaching, इनको समझ में आ रहा है क्या? मला सांगा, तुम्हाला फोर्स मी जे सांगितलं आपण त्या दिवशी आपण घेतलं ते फोर्स मध्ये बल तुम्हाला समजलेलं आहे का? पूर्ण कन्सेप्ट नको, एक हलका उदाहरण किंवा काही पण, फक्त तुम्हाला समजलंय का की नेमकं काय फोर्स मध्ये किंवा प्रेशर, आपण आतापर्यंत जे बोलतो, आपण जे उदाहरण देत आहे. बोला. परत सांगायचं का? परत एकदा सांगायचं असेल तर तसं हात वर करा. मी फोर्स परत एकदा घेते, कारण फोर्स समजल्याशिवाय आपल्याला प्रेशर समजणार नाही. ओके, घ्यायचा फोर्स. फोर्स घ्यायचा. ओके, पक्का? ठीक आहे. तर आपण फोर्स बद्दल आपण बोलूया. आपण जे रोज पाहतो की आपण कुठे आपली जे रोजची जे वस्तू उचलण्याची जी प्रक्रिया आहे किंवा काही हाताळण्याची जी प्रक्रिया आहे, आपण त्यालाच सायंटिफिक वैज्ञानिक भाषेमध्ये आपण ठेवत आहोत. त्या व्यतिरिक्त काही नाही. जसं आपण कुठून एखादी वस्तू उचलून ठेवली किंवा कुठून मागवली वस्तू, ओढत आणली, त्याच वस्तूला, त्याच ऍक्शनला आपण काहीतरी नाव देत आहोत. ठीक आहे? ओके, तर आपण जसं आपण आता तुम्ही एका ठिकाणी बसल्या, बरोबर? आपण एका ठिकाणी बसलेले आहोत, आपल्याला कुठे जायचं असेल तर स्वतःची ताकद, स्वतःचा बळ, आपली इच्छा वापरावी लागते. त्या व्यतिरिक्त आपण कुठेही जाऊ शकत नाही, बरोबर? बरोबर? ओके, तर आता जसं आपण, मी हा इथून एक पेन उचलला, तर मी या पेनवर मी काहीतरी बळ वापरला याला इथून उचलण्याकरिता, कारण याला स्वतःचे हात पाय नाही, हा कुठेही जाऊ शकत नाही. तर याला कुठेतरी ठेवण्यासाठी, याची जागा बदलवण्यासाठी, याची दिशा बदलवण्यासाठी ज्याचा मी वापर करत आहे त्याला काय म्हणत आहे? वैज्ञानिक भाषेमध्ये. आपण त्याला आपल्या भाषेमध्ये काहीतरी म्हणूच, पण वैज्ञानिक भाषेमध्ये, अभ्यास करण्याच्या भाषेमध्ये त्याला बल, फोर्स असं म्हटलं जातं. ओके, येस. तर याला याचा फोर्स नाव किंवा याला जे वैज्ञानिक भाषेमध्ये ठेवलं आहे त्यांचं नाव आहे न्यूटन. काय आहे? न्यूटन.
न्यूटन, तुम्ही आपण पुस्तक मध्ये पाहू एकदा परत एकदा, तर न्यूटन असं नाव आहे. तर काय होतंय, आपण पुस्तक खुलूया, म्हणजे तुम्हाला असं तुमची पुस्तक तुम्हाला माहिती आहे, पण माझा तुम्हाला चेहरा दिसणारच. ठीक आहे, मी तुम्हाला एक पुस्तक, आपली पुस्तक दाखवते. तर हा जे न्यूटन आहे, या व्यक्तीने बळ या संज्ञा म्हणजे याची व्याख्या ठेवलेली आहे. आणि त्याची व्याख्या ठेवताना त्याचं काय म्हणणं आहे की जोपर्यंत एखादी वस्तू आहे ही त्याच ठिकाणी राहणार जोपर्यंत त्याला दुसरा बळ, दुसरा फोर्स लागत नाही, त्याचं असं म्हणणं आहे. ठीक आहे. आणि समजा एखादी वस्तू एखाद्या डायरेक्शनने जात आहे, एखाद्या दिशेने जात आहे, तर ती त्याच दिशेने जात राहणार जोपर्यंत त्यावर दुसरा बळ लागून ती थांबत नाही किंवा त्याची दिशा बदलवत नाही, तोपर्यंत ती त्याच दिशेने जात राहणार. अन्यथा त्या वस्तूला कुठे हलवण्याचा काही प्रश्न निर्माण होत नाही. बरोबर. तर हा न्यूटनचा काय आहे, पहिला लॉ ऑफ मोशन आहे, त्याचा पहिला नियम आहे हा. ठीक आहे. तर आता आपण जसं म्हटलं की फोर्स याबद्दल त्याने काहीतरी एक वैज्ञानिक संज्ञा ठेवली, वैज्ञानिक डेफिनेशन ठेवलेली आहे. आणि ती डेफिनेशन म्हणत आहे की एखादी वस्तू तिथेच राहणार जोपर्यंत तिच्यावर ती दुसरा बल लागत नाही आहे. ठीक आहे. आणि त्या वस्तूला हलवण्यासाठी आपल्याला जे बल लावावं लागत आहे, लॉ ऑफ मोशन म्हणत आहे ते, याची डेफिनेशन आपण अशा प्रकारे सांगत आहोत. तर हे जे फोर्स आहे, आपण बघितलं असेल, फोर्स तर आपण कोणाला मारण्यासाठी, आता समजा धडधाकट मुलाला उभं केलं आणि एखाद्या बारीक मुलाला उभं केलं, तर कोण कोणाला फोर्स लावून आधी मारेल सांगा? बल कोणाला जास्त लागेल? हा बोला, म्यूट अनम्यूट करा आणि मला सांगा. समजा एखादा खूप चांगला उंच पूर्ण व्यक्ती ठेवलेला आहे मी, मोठा या साईडला, आणि या साईडला बारीक आहे, तर कुणाचा जास्त बळ, जास्त ताकद कुणामध्ये राहणार सांगा? करा, म्यूट करा, अनम्यूट करा, बोला बोला. बोला बोला, काही हरकत नाही. चुकलं तर चुकलं, तुमचं उदाहरण द्या. कारण आपण एखाद्या वस्तूला फोर्स लावत आहोत, बल लावत आहोत, आपली ताकद लावत आहोत, तर त्याचे प्रकार आपण पाहणार आहोत. कारण आपण एखाद्या विहिरीतून बाल्टीने पाणी काढत आहोत, तिथे पण आपला बल जात आहे, ताकद आपण तिथे पण लावत आहोत, फोर्स आपण तिथे पण लावत आहोत. आपण कारला धक्का देत आहोत, एखाद्या वस्तूला धक्का देत आहोत, तिथे पण एक बल लागत आहे. कधी झाडावरून नारळ पडताना, झाडावरून काही आंबे पडताना बघितले आहे, तो पण एक बल आहे, तो पण एक फोर्स आहे, ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे. येस. तर आता आपण बघूया की फोर्स हा जो बल आहे त्याचे टाइप्स कोणते आहेत, त्याचे प्रकार. आणि याचे 2 प्रकार आहेत. किती? 2. तर फोर्सचे 2 प्रकार कोणते? तर एक कॉन्टेक्चुअल फोर्स, म्हणजे जो संपर्कामध्ये असल्यानंतर जो फोर्स वापरला जातो, आणि जो दूर म्हणजे ज्याचा संपर्क नसला तरी तो फोर्स आहे हे आपल्याला जाणवतं. तर हे जे 2 प्रकार आहेत फोर्सचे, याबद्दल आपण बघणार आहोत. त्या अगोदर मी जसं म्हटलं की न्यूटन याने फोर्सचा आविष्कार केला असं म्हणा चालेल, कारण त्याचा तुम्हाला जो लॉ आहे तो तुम्हाला समोर पण लक्षात राहायला पाहिजे. तर त्याचा जो SI युनिट आहे
हा एन न्यूटन आहे. ठीक आहे, फोर्सचा SI युनिट न्यूटन आहे. तर त्याचे जे दोन प्रकार यांनी दिलेले आहेत हे कॉन्टॅक्च्युअल आणि नॉन कॉन्टॅक्च्युअल. संपर्कामध्ये होणारे फोर्स आणि असंपर्कामध्ये होणारे फोर्स. तर सगळ्यात अगोदर आपण सोपे कॉन्टॅक्च्युअल संपर्कामध्ये होणारे फोर्सचे टाइप्स पाहणार आहोत. ओके, हा. तर पहिला आहे मस्क्युलर, स्नायू फोर्स, ज्यामध्ये आपल्या मसल्सचा वापर केलेला जात आहे. त्याला काय म्हटलं आहे? मस्क्युलर. माहित आहे ना, आपण मसल्स म्हणतो, मस्क्युलर एक बॉडी बिल्डर वगैरे जे आहेत, तर त्याला म्हणतात मस्क्युलर फोर्स. तर हा मस्क्युलर फोर्स आपण कसा अप्लाय करतो? जसं आपण एखाद्या वस्तूला धक्का मारत आहोत, एखाद्या भिंतीला धक्का मारत आहोत, किंवा आपण तांदळाचे पोते उचलत आहोत, है ना. तर हा जो बल वापरला जात आहे ह्याला काय म्हटलं आहे? मस्क्युलर फोर्स. तुम्ही काय एक्झाम्पल देऊ शकता का? मला सांगा, एखादा एक्झाम्पल तुम्ही द्या मला आता मस्क्युलर फोर्सचा. सांगा, काय आठवतंय? आज सकाळी तुम्ही तुमची बॅग घेऊन आले, शाळेमध्ये येताना बॅग घेऊन आले ना, बरोबर? अशा प्रकारे अजून कोणतं काही एक उदाहरण सांगा मला, काहीतरी. सांगा, बोला, काही पण चालेल. तुम्ही म्हटलं ना पेन उचलला, ते पण चालेल मला. सांगा, तुम्ही माईक अनम्यूट करून मला सांगा की एखाद्या मस्क्युलर फोर्सचा एक एक्झाम्पल सांगा. त्याच्याने मला माहित होईल की तुमच्याकडे अजून कोणती नवीन एक्झाम्पल्स आहेत माझ्या व्यतिरिक्त, किंवा माझा जो असेल ते पण चालेल. बोला. सांगा, तुम्ही सांगणार नाही, मला समजणार नाही तुमच्याकडे कोणते एक्झाम्पल आहे. कारण मी मागच्या वेळी तुम्हाला एक्सरसाइज म्हणून मी तुम्हाला हा काम दिलेला होता की मला तुम्ही फोर्सचे एक्झाम्पल सांगा, तुमचे एक्झाम्पल सांगायचे होते. मला सांगा आता तुम्ही, बोला. कसं करणार मग? बरं, ठीक आहे. तर हा त्याचा पहिला मस्क्युलर फोर्स म्हणून, स्नायू फोर्स म्हणून लक्षात ठेवायचं. पण हा लक्षात ठेवणार. आणि तुमच्या कुणाकडे पुस्तकं दिसत नाही आहेत, बुक मध्ये तुम्ही काहीतरी लिहून ठेवा, कारण तुम्हाला समोर चालून लक्षात राहणार असं नाही, तर तुम्ही काहीतरी लिहून ठेवा. ठीक आहे. आणि असं नाही की पूर्ण डेफिनेशनच लिहायला पाहिजे. एखादं तुम्हाला शब्द आठवत आहे, तुम्हाला जेवढं समजतं तेवढं तुमच्या भाषेत लिहा, तुमच्या भाषेमध्ये, की फोर्स म्हणजे काय म्हटलं मी, खिचतान, पुश अँड पुल. ओके, तुम्ही एवढं समजून घेतलं तरी पुष्कळ आहे. आणि त्याचं न्यूटन हे SI युनिट आहे, कारण ते न्यूटननी त्याची डेफिनेशन ठेवलेली आहे, बरोबर. न्यूटनचा पहिला लॉ आहे हा, लॉ ऑफ मोशन. आणि त्यामध्ये त्यांनी दोन प्रकार सांगितलेले आहेत. देर आर 2 टाइप्स, कॉन्टॅक्च्युअल फोर्स अँड नॉन कॉन्टॅक्च्युअल फोर्स. संपर्कीय बल आणि असंपर्कीय बल. ठीक आहे. तर आज आपण फक्त संपर्कीय बलाबद्दल बोलत आहोत, ज्यामध्ये त्यांचा संपर्क डायरेक्ट येत आहे. आणि त्यामध्ये पहिला आहे स्नायू बल, जे स्वतःच आपण ताकद वापरत आहोत. दुसरा आहे फ्रिक्शनल, फोर्स, म्हणजे घर्षण.
घर्षण जे होत आहे, पहिला स्नायू फोर्स, दुसरा घर्षण फ्रिक्शनल फोर्स. आता याचं उदाहरण आपण सांगताना पण काय म्हणू, आपण रस्त्यावरून चालत आहोत, बरोबर. आता पाऊस येते आपल्याकडे, आपण रस्त्यावरून चालत आहोत, पण समजा आपल्या चिखलामध्ये पाय असेल तर आपण पडतो. अरे पडतो का नाही पडत? आपल्या जी पायाला जी पकड असते ना ती कमी असते. पण आपण समजा सरळ पायावर, सरळ जागेवरून चालत आहोत ज्यामध्ये चिखल नाही आहे, तर आपण व्यवस्थित सरळ सुरळीत चालतो. पण तिथे समजा चिखल असेल किंवा केळीचा सोलटा असेल, केळीचे जे छाल असेल, तर त्याच्यावर पाय पडलं तर आपण पडतो, बरोबर बरोबर. हा, तर याचा हा जो बल आणि दुसरा जो प्रकार सांगितलाय त्याचं असं म्हणणं आहे की जे फ्रिक्शनल फोर्स जे आहे हे सुद्धा अप्लाय होतं, म्हणजे हे सुद्धा वापरलं जातं एखादी वस्तू थांबवण्याकरिता. तर पृथ्वीचं जो गुरुत्वाकर्षण आहे, सगळ्यांना माहिती आहे गुरुत्वाकर्षण. मी आधी गुरुत्वाकर्षण सांगते कारण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला फ्रिक्शनल नाही समजणार. तर पृथ्वीचा जो गुणधर्म आहे हे आहे की तो सगळ्या वस्तू आपल्याकडे खिचतं. पृथ्वीचा जो गाभा आहे, जो गाभा ह्याच्या जो स्वतःची जी मॅग्नेटिक फील्ड जे काय आहे, तर ह्याला गुरुत्वाकर्षण असं म्हणतात. त्याच्यामुळे आपण जमिनीवर स्थिर आहोत, पृथ्वीवर स्थिर आहोत. पण तेच आपण आकाशामध्ये, तुम्ही ऐकलं असेल, टीव्हीवर पाहिलं असेल की जे आकाशामध्ये जे जातात, ते आकाशामध्ये उडतात, त्यांच्यामध्ये गुरुत्वाकर्षण नसतं, बरोबर बरोबर. ग्रॅव्हिटी माहिती आहे ना, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला गुरुत्वाकर्षण असं म्हणतात. ओके, मी सांगते. तर जे गुरुत्वाकर्षण आहे, हे जे गुरुत्वाकर्षण आहे हे पृथ्वी आणि आपला जो हवामान आहे, म्हणजे आपली जे हवा आहे, हे जे लेयर्स आहेत, हे जे स्तर आहे, हे जे निर्माण करतं. पृथ्वीच्या अवतीभोवती एक आवरण आहे, त्या आवरणामध्ये आपण राहत आहोत. विचार करा, ही पृथ्वी आहे, ही एक गोल पृथ्वी आहे, ठीक आहे. विचार करा, ही एक गोल पृथ्वी आहे. तर या गोल पृथ्वीमध्ये, या गोल पृथ्वीच्या एवढ्या अंतरावर, फक्त एवढ्या अंतरावरच आपण आपलं जीवन आहे. तर यामध्ये पृथ्वीची स्वतःची एक क्षमता आहे आणि ती क्षमता म्हणजे सगळ्या वस्तू पकडून ठेवणे, बरोबर. येस. तर ही जी पृथ्वीची एक क्षमता आहे, या क्षमतेला म्हणतात गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, हे लिहून ठेवा वाटत तर. गुरुत्वाकर्षण आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स. गुरुत्वाकर्षण आहे हे पृथ्वीचा गुणधर्म आहे. तर ही जी पृथ्वी आहे, यामुळे आपण जमिनीवर स्थिर आहोत. अन्यथा आपण पृथ्वीच्या दूर गेलो, पृथ्वीच्या वर आकाशात कुठेतरी दूर गेलो तर तिथे ही स्थिरता नाही, आपण असं हवेत उडू, तिथे कुठे जागा नाही आपल्याला, ठीक आहे. तर यावरून आपण मी जे फ्रिक्शन जे सांगत आहे, याचं कारण हे आहे की भलेही आपण एखाद्या वस्तूला धक्का देत आहोत, हे आपलं स्नायुबळ झालं, आपल्या ताकदीचं झालं, पण जे फ्रिक्शन आहे, म्हणजे एखादं फ्रिक्शन म्हणजे जे घर्षण आहे, घर्षण आपण घासतो ना एखाद्या वस्तूला, असं घासत आहोत तर गरम होते ती जागा, बरोबर. आपण एकामेकाला आपण हात घासले तर गरम होत आहे, तर याला म्हणतात फ्रिक्शन, घर्षण, बरोबर. घर्षण म्हणजे फ्रिक्शन. तर हा जो फ्रिक्शन आहे, आपण जमिनीवर चालत असताना, आपले जे पाय आणि पृथ्वीची जी जागा आहे यामध्ये निर्माण होत असतं, ठीक आहे. आपल्याला ते दिसत नाही, म्हणजे ते दिसत नाही पण आहे, कारण जी पकड असते ना, पृथ्वी आपल्याला जी पकड देत आहे, ती पकड म्हणजे फ्रिक्शन, घर्षण, आपण त्याला
ग्राह्य धरतो, आपण त्याला असं पकडत आहोत की हा फ्रिक्शन आहे. कारण एखादा बॉल आपण फेकला जमिनीवर, हवेत नाही जमिनीवर, ठीक आहे. आता मी बॉलला एवढ्या दूर असा फेकला, तो जात आहे समोर समोर जात आहे, ठीक आहे. पण हा त्याच स्पीडने त्याच गतीने जाणार ज्या गतीने मी फेकला आहे, पण समोर चालून तो कुठेतरी थांबेल. बरोबर बरोबर. पण असं का होतंय, तो का थांबत आहे? मी तर त्याला धक्का दिला ना, माझा फोर्स लावला, मी माझा बलाचा प्रयोग केला, पण तो थांबत आहे कुठेतरी जाऊन. पण का थांबत आहे ते? त्याचं कारण असं की एकतर ह्याचा या बॉलचा वजन या बॉलचा स्वतःचा वजन, मी किती जोराने धक्का लावला, बरोबर, मी किती जोराने धक्का लावला, आणि याचं स्वतःचं वजन, आणि परत जी पृथ्वी आहे, या पृथ्वीचा जो घर्षण होत आहे, जे फ्रिक्शन होत आहे, कारण त्या फ्रिक्शनमुळे ते थांबत आहे. समजा ते हवेत असलं कुठेतरी किंवा असं आकाशामध्ये असलं ना, तर ते नाही थांबणार, तर कुठे पडणार पण नाही. म्हणजे बाहेर आपल्या पृथ्वीच्या ज्या आवरणाच्या आजू बाहेर गेलं तर ते पडणार पण नाही, कारण तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत नाहीये. गुरुत्वाकर्षण तिकडे नाहीये, फक्त आपल्या तिकडे आपल्यालाच मिळाला हा गुरुत्वाकर्षण, आपलीच मालकी आहे याची. तर हा जो घर्षण आहे, हा घर्षण कुठेतरी जाऊन कमी होत आहे. तर हा जो घर्षणामुळे थांबत आहे, हा जो फोर्स अप्लाय होत आहे, त्याला म्हणतात फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे, पहिलं झालं स्नायू, दुसरं आहे फ्रिक्शनल. ठीक आहे, ओके. आता आपण बघूया टेन्शन. आपण टेन्शन म्हटलं तर काय, डोक्याला ताप. तर हे जे टेन्शन आहे, टेन्शन म्हणजे हाचा पण एक प्रकार आहे. तुम्ही सायकल चालवलेली आहे, बरोबर, आपण जे पॅडल मारतो है ना, पण समोर पॅडल मारला तर मागच्या पॅडलला आपण ढील देतो, मग परत आपण डाव्या पॅडलला मारतो है ना, एका पॅडलला पण ढील देतो. तर हा जो टेन्शन आहे, किंवा आपण एखादी दोरी पकडली, अशी दोरी पकडली आणि खिचली, तर हा जो त्याचा छोर आहे, हा जो त्याची साईड आहे, ही या साईडला जाणार. पण समजा मी दोन्ही साईडने सारख्याच ताकदीने खिचत आहे, तर हे कुठे जाणार नाही. जाणार का? समजा एखादी दोरी घेतली आणि मी दोन्ही साईडने सारखीच ताकद लावत आहे, तर ही दोरी कोणत्या साईडला जाणार, कोणत्या बाजूला जाणार? बोला. मला सांगा, समजा ही एक दोरी आहे, ठीक आहे, ही एक लांब सरळ दोरी आहे. इकडे मी सारखीच ताकद लावत आहे आणि इकडे पण सारखीच ताकद लावत आहे, सारख्याच ताकदीचा प्रयोग करत आहे मी दोन्ही साईडला, दोन्ही बाजूला मी सारख्याच ताकदचा प्रयोग करत आहे. कुठे जाणार ही दोरी? कसं जाणार या साईडला? कारण या साईडला कसं जाणार मला सांगा. जसं तुम्हाला मी म्हटलं की इथे एक तांदळाचा बोरा ठेवलाय आणि या साईडवरून पण सारख्याच ताकदीचा प्रयोग करते आणि समोरवरून पण एक व्यक्ती सारख्याच ताकदीचा प्रयोग करते त्या तांदळाच्या बोऱ्यावर. ठीक आहे, खाली बसून त्याला सारख्याच ताकदीने आपण धक्का मारतो. तांदळाचा बोरा कोणत्या साईडला जाणार? या साईडला की त्या साईडला? कोणत्या साईडला तांदळाचा बोरा घसकणार, म्हणजे त्याची तो पडणार, कोणत्या साईडला पडेल? कुठेच पडणार नाही. मला सांगा, दोन्ही साईडला सारखीच ताकद लावते, कसं एका साईडला पडणार? तो कुठेच पडणार नाही. तर हा जो टेन्शन आहे, हे बॅलन्स्ड अनबॅलन्स्ड फोर्स आपण याला म्हणतो. बॅलन्स्ड म्हणजे एखाद्या
म्हणतो ना एखाद्या साईडला सारखं समांतर बॅलन्स. तर जसं आपण टेन्शन बद्दल मी दुसरा एक्झाम्पल देते. तर बॅलन्स्ड अनबॅलन्स्ड मी याबद्दल बोलते कारण आपण जसं फोर्स म्हटलं ना की स्नायुबल किंवा फ्रिक्शनल फोर्स, तर हे बॅलन्स्ड आहे की अनबॅलन्स्ड आहे हे सांगण्यासाठी एक एक्झाम्पल म्हणजे जसं तुमची बॅग आहे ही तुम्ही वर ओढली, ठीक आहे, तुम्ही वर ओढली आणि खाली तुम्ही काही नाही, तुम्ही फक्त वर पकडली आहे आणि आपल्या खांद्यावर ठेवली आहे, ठीक आहे, बॅग तुमच्या खांद्यावर आहे. तर हा तुमचा एका साइडने तुम्ही त्याला ओढत आहात, तुमची बॅग वर आली, याचा टेन्शन सगळं वर आहे. तर हा जो टेन्शन आपण याला म्हणतो ना की एखादी वस्तू आपण ओढतच आहोत. माझ्याकडे ना एक एक्झाम्पल आहे. हा दोरा आहे, ठीक आहे, या साइडला मी 5 किलोचा एक गोटा बांधते, एक दगड बांधते, या 5 किलोचा दगड बांधला आहे, इकडे एक हा असा दगड बांधला आहे, ठीक आहे, आणि या साइडला काहीच नाहीये आणि मी हे दोरी सोडत आहे इथून. तर कोणत्या साइडला दोरी पडेल? व्हेरी गुड. तर हा जो टेन्शन आहे हा बॅलन्स्ड आहे की अनबॅलन्स्ड आहे? बॅलन्स्ड म्हणजे याची समांतर आहे का बा? म्हणजे बॅलन्स आपण म्हणतो ना माझा एका पायावर बॅलन्स आहे, माझा 2 पायावर बॅलन्स आहे, म्हणतो ना आपण याला. तर हा जो बॅलन्स अनबॅलन्स्ड आहे हे ताकदीवर फोर्सवर पण आपण त्याला ग्राह्य पकडतो. तर आपण आतापर्यंत जे काय बघितलं आपण ते मी थोडक्यात सांगत आहे की फोर्स, बल म्हणजे खिचताण कोणत्याही साईडने जाऊ शकते, आदळ आपट काहीतरी, ठीक आहे. तर फोर्स म्हणजे बल आणि याच्याने काय चेंजेस होतात, काय चेंजेस होऊ शकतात, काय वेगळे त्याचे निर्माण परिणाम होऊ शकतात. त्याचा आकार बदलेल, त्याचा दिशा बदलेल, आकार, दिशा आणि काय म्हणतात स्पीड. तर ह्या 3 गोष्टी बदलणार, ठीक आहे. तर आपण समोरच्या क्लासमध्ये आपण जेव्हा कधी भेटू उद्या किंवा काय, तर आपण यावर परत एकदा पाहू की आपल्याला काय आपण फोर्स बद्दल काय बोललो ते, ठीक आहे. आणि फोर्सचा जो एसआय युनिट आहे न्यूटन, न्यूटनचा लॉ ऑफ मोशन. एक वस्तू त्याच जागेवर राहणार जोपर्यंत तिच्यावर दुसरा फोर्स लागणार नाही, ठीक आहे. तर इंग्लिश मध्ये आपण याला काय म्हणणार, ऑब्जेक्ट स्टेज इन अ स्टेशनरी मोशन अनलेस अँड अंटिल यू एक्झर्ट अनदर फोर्स ऑन इट. दिस इज कॉल्ड न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. त्याला मराठीमध्ये सांगताना वस्तू एकाच ठिकाणी राहणार जोपर्यंत तिच्यावर मी दुसरा फोर्स लावणार नाही, ती एकाच डायरेक्शन मध्ये जाणार जोपर्यंत मी तिच्यावर दुसरा फोर्स लावून तिचे डायरेक्शन बदलवणार नाही किंवा तिला आपलं काहीतरी करणार नाही, तोपर्यंत ती तेच करत राहणार. त्याला म्हणतात न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, ठीक आहे. आणि त्याचे पण 2 टाईप बघितले, त्याचे 2 प्रकार बघितले, संपर्क, असंपर्क, फोर्सचे 2 प्रकार, बरोबर. तर आपण पहिला प्रकार बघत आहोत आणि तो आहे संपर्क, कॉन्टॅक्च्युअल फोर्स. आणि त्यामध्ये आपण बघितलं मस्क्युलर, फ्रिक्शनल आणि टेन्शन. तर आपण स्नायू, घर्षण आणि टेन्शन बघितलं, ठीक आहे. ताण, टेन्शन म्हणजे ताण म्हणतो आपण, ताण पडला माझ्या डोक्यावर, ताण, तर ते बघितलं. तर आपण पुढच्या क्लासमध्ये भेटू, त्यावेळेस आपण याच गोष्टीवर बोलू. पण तरी आपण बोलू ना, तुम्ही बोलत नाही आहात माझ्यासोबत, तर मला समजत नाही की तुम्हाला कळतंय की नाही कळतंय. कळतंय का तुम्हाला? कळतंय ना? ओके, ठीक आहे. बरं तुमचे नाव सांगू शकता का? आपण परत भेटू. माझं नाव प्रेरणा आहे, तुम्हाला माहिती असेल तर, पण तुमचं नाव सांगू शकता का?
सांगा तुमचं नाव. बरं, काय हरकत नाही. आजच्या क्लास करिता एवढं. ठीक आहे, आपण परत भेटू. बाय.